मी बोलली अदिती मोनू मला न विचारता कधी काहीच नाही केलं त्या लोकांनी. हेअरकट वगैरे सगळं कलर वगैरे फर्स्ट केला तो मीच केला त्यांचा आणि मला विचारून मला परमिशन घेऊन त्यांनी आजपर्यंत विदाऊट परमिशन कधी कलर नाही केला आणि ही न विचारता कलर करून आली आहे, पिअर्सिंग करून आली आहे. असली ही हरामखोर पोरगी आहे. दिस वॉज माय मॉर्निंग ड्रीम ॲज युजल. तिच्यासाठी बनवते आता कढी आणि भात. सो आता बनवते मी थोडंसं वडी. खूप छान लागते कढी आणि आयुषूला आवडते लागते. त्याशिवाय दही खाय. सो आजचा मेनू आहे दही कढी आणि बासमती राईस. आणि आपली कढी आता तयार आहे. ह्याच्या आणि आजकाल माझा व्लॉग खूप लेट येतोय आणि कामामध्ये एवढं प्रेशर, कामाचं इतकी धावपळ, घरातलं जेवण हे सगळं बघितलं कशी आहे. सगळं करता करता बघा इतकी झोप 1 वाजलेत हा आता आणि बिलकुल वेळ मिळत नाहीये मला. तिला लक्षात पण नव्हतं, माझ्या सगळं लक्षात पण उसको याद भी नहीं था, वो मेरे वजह से याद आया है. ऐशू आता मॅकडॉनल्ड मध्ये वगैरे काही खायला जायचं नाही हा. तसं पण तुला लय आवडतं ना मॅकडॉनल्ड करत असते. ओरिओ बिस्किट वगैरे सगळं बंद तुझं, बाहेरचं खाणं वगैरे. सांगितलं ना काल, एवढं सगळं काही बाहेरचं खायचं नाहीये. होम फूड ओनली माझ्यासारखं. मेहंदी लावून बसली बघा मॅडम, मेहंदी लावून बसली आहे ही बघा. एकटीच कलर करते. आता मी आली कामावरनं, बघते तर ही एकटीच कलर करत बसली आणि जी मैत्रीण रोशनी पण आली होती ती पण कलर करून गेली हायलाइट. आणि आता ही बघा एकटीच कलर करते. फ्रंटचं झालं सेक्शन. आता मला बोलते माझं बॅक साईडने पण कलर कर. आता मी एवढी थकली आहे ना, माझ्यामध्ये आता एवढं म्हणजे पेशन्स नाही की मी इथं कलर करत बसू. ते एवढे हात दुखले आयनिंग करून करून आणि आता हिचं करत बसू मी. हा तुला मागचं करायचंय माझं अजून. मी नाही, मला लय थकली आहे बाबा. मी मला बाकी आहे, कंटाळा आलाय मला आणि मी कुठे करत बसू आता. हे राडा घेत बसलीये. आता आले आणि बघा आता मला सांगते हे कर, कलर करत बस. हे कधी पण ग्लोव्ज घालून किती कंटाळा आलाय मला. थकली मी ऑलरेडी एवढी. डेव्हलपर आणि ब्लीच 2 बोटॉक्स करून करून ती टायर्ड झाली दिवस. बघा कोण आले. मला कसं माहिती? काय मला कसं माहिती? व्लॉग काढणार आहेस? काय कलर केलाय तुम्ही? शकीरा. चल 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 चल. छोटा हाईट देखो. लुक ॲट हर. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आणि उठल्या उठल्या सकाळ सकाळ किचनची कामं. आज सुट्टी आहे आणि पूर्ण सुट्टी माझी आज अशीच जाणार आहे. आणि कॉक्रोचेस झाले होते म्हणून रात्री थोडंसं औषध मारलं होतं. तर परत सगळी भांडी काढून घासावी लागली आणि एक्स्ट्रा काम सगळी एक्स्ट्रा कामं वाढलेत. सगळं काढून कॉक्रोचमुळे मला क्लिनिंग करावं लागलं आज सकाळी सगळं आणि एक्स्ट्रा कामं वाढलेत माझी. आणि त्यामध्ये अजून बनवायचे मच्छी, कपडे, सगळं आज माझी हालत अशी खराब होणार आहे ना. आणि आज स्पेशल मच्छी बांगडा आणि रावस आहे आणि ह्याची बनणार ग्रेव्ही खेकड्याची. आणि मम्मी आता मच्छी बनवते आणि खेकडे स्पेशल खेकडा क्रॅब. आणि इथे एवढी मच्छी आहे, इथे अजून खेकडे. बोंबील कुठे? मार्केटमध्ये बोंबीलच नाहीये, मच्छीच नाहीये. मच्छी बघून मी एवढी खुश झाली आहे ना. ही कुठली आहे मम्मा? हा रावस ही मला एवढी बांगडा. आवडते. मला बांगडा आवडतो. ही सोड हे बघ. अरे पण मोनूला तर खूप आवडतो यार. इंस्टावर बघते ते क्रॅबचे येतात ना, सी फूड बॉईल. हा पूर्ण असं ते एवढं मस्त आता वाटलं ना बघून क्रॅबला. तर मी खाणार आहे हे सर्व खेकडे. तुझ्यासाठी आणलेस. कितीला भेटले? भेटले. मसाला पण वाटून झालाय. इथे भात होतोय. आता बनतात आहे खेकडे.
मम्मा माझा हात असा हलतोय ना. पाहिजे की नाही काही सांगा जरा हिला थोडंसं ज्ञान द्या मोनूला. शी म्हणून तू भिकारी किती दिसते रे. हसतायत हे मम्मी माझी हसते आहे की माझ्यावरती. बघ ना सकाळी उठल्या उठल्या काय भिकारी दिसते. तू काय भिकारीच दिसते. तू बघ पण इकडनं. भिकारीच दिसते. तात्या विंचू सगळी बघ इकडे. ताज्या The guys, माझी मला मम्मी. येतो का यार? तर माझी मम्मी बनवते माझ्यासाठी खेकडे. खेकडे स्पेशल कुठे वेनसडे स्पेशल खेकडे. माझ्यासाठीच बनवते, तुझ्यासाठी काय नाही. मम्मा कोणासाठी बनवते खरं सांग. सगळ्यांसाठी पण तू स्पेशल. तू आल्यावरती स्पेशल. माझ्यासाठी बोल. नेपाली मम्मीसाठी चायनीज. मम्मी असं नाही करू शकत तू. रे, चल. तुला तर बचकानी वाटी मम्मी. रोजच देते. हातात जेवण ताटात हातात ताट देते रोजच. शी मम्मा सोनू मग ना कशी दिसते या कलर मध्ये. पहिल्यापासून कशी दिसते ती लहानपणापासून. काय असं वाटतंय की भिकारी भंगी सोनू आहे. तात्या विंचू. हा ना. आणि आयशू आता रेडी झाली, चालली क्लासेसला. माझा बब्बा तिला घरात बंद. एवढा राडा झालाय. आणि माझे एकच सुट्टी आहे, त्या सुट्टीमध्ये हे सगळं ह्यांच्यासाठी ना स्पेशल पदार्थ बनवायचे असतात. फिश वेनसडेला आहे ते सगळं एका सुट्टीमध्ये. कपडे धुवायचे, सगळे करायचं. असा राडा होऊन जातो ना घरामध्ये. बघा आज पूर्ण सुट्टीचा वेनसडे दिवस माझा आज असा जाणार आहे आज कामामध्ये घरातल्या. देख रहे हो दोस्तों. तवा नाही ठेवला गॅसवरती फिश फ्राय करायला इथे एक साईडला. काय तू का मरतीये? बघ मी खेकडे बनवले. हा फक्त मम्मी मसाला टाकते. टाक ना मम्मा. आणि थोडं सूप. ऐसा मस्त खेकड़ा बनाया है हमने, तुम खा के हाथ चाट करे जाएगा. आणि हे बघा बघा ही जेवढा जेवढा टाइम येते माझी नजर फक्त हिच्याकडे जाते. वाव माई वाव. मम्मा थोडस पाणी खा माझे खेकडे बघ. मी बनवलेले खेकडे खाऊन बघ. ए बाई गरम पाणी पिऊन घे ना. नाईस. काय लावलं? ते बॉडी लोशन अरे अशी काय घे तू. हे नाही लावलं. लावलं ना मग. बॉडीला हळू लावायचं बोल. हळू बोल. आंघोळ करताना पहिलं हळू बोल. बापरे हा माझा शॉर्ट्सचा अलाराम वाजला. अलार्म सॉरी अलाराम नाही. अलार्म. आणि मी हे बघते तुम्ही पण मस्ट वॉच दिस पॉडकास्ट गाईज. हे काय चाललंय माझ्या पीठ पिचे तुमचं. माझ्या पीठ पिचे तुम्ही कसे करू शकतात हे सर्व. फक्त मी 2 मिनिट तिकडे टर्न झाली. गेंडी का हात देखो. हमला हमला. हिजे तर नुसते मच्छी. तो फायनली तयार होत आहे खेकड्याचा रस्सा आणि मसाला आणि फिश फ्राय. आणि आपले खेकडे तयार आहे. तुम्ही सुद्धा जेवायला या. खेकडा स्पेशल आज आहे वेनसडे. आणि कोण खाते बघा मस्त. आणि आता सगळेजण जेवले. सगळ्यांची कामं झाली. आता सगळेजण जेवले. सगळेजण आपापल्या ठिकाणी बसलेत मोबाईल घेऊन. आणि मी सगळं राडा उचलला, भांडी घासली, झाडू मारला, पूर्ण झाडू लादी पुसली फिनाईलनी, पुन्हा घर क्लीन केलं, कपडे धुतले. आता मी जाते आंघोळीला फ्रेश व्हायला. आणि किती दिवस झालं तुम्ही बोलता म्हणजे मला खूप मेसेजेस वगैरे येत होते की तुम्ही ब्लॉग पोस्ट नाही करत आहे. सो मी इतकी बिझी आहे सध्या, इतकी बिझी आहे. घरातलं काम, मग बाहेरचं जॉब, मग स्ट्रेस, मग त्या धावपळीमध्ये मला म्हणजे तेवढा वेळ नाही मिळत आहे की मी एडिटिंग करू. माझं कसं झालं ना की घरातली कामं पण करायची आहे, सगळं लक्ष द्यायचं आहे, परत प्लस जॉबला जायचं आहे, धावपळ करायची आहे, तिथे क्लायंटला अटेंड करायचं, मग काय आहे सगळं म्हणजे तिकडचं पण सगळं मॅनेज मला करावं लागतं. सगळं सलॉन मी सांभाळते, ते एक स्ट्रेस. मग तिथून धावपळ करा, घरी या. आणि सध्या माहीत नाही मला म्हणजे माइंड खूप असं उदास झालं आहे. खूप विचार येतात आहे. कोण लोक म्हणजे कधी अदिती असं बोलते, कधी कोण काय बोलतं. मग या सगळ्या म्हणजे गोष्टींचा विचार माझ्या मनामध्ये इतकं हे झालं ना की असं वाटतं की मी कोणासाठी बोलू, कोणासाठी शेअर करू. कोणासाठी शेअर पण करता येत नाही की खरंच मी काय चूज करू, मी काय करू, मला काहीही सुचत नाही आहे. मी सध्या इतकी उदास झाली आहे ना की मी म्हणजे सध्या असं झालं आहे की मला कोणासाठी बोलायचंच मन होत नाही आहे. असं ना म्हणजे इतकं हे झालं ना म्हणजे मी तुम्हाला कसं सांगू.
की म्हणजे असं वाटतं ही आयुष्य काय आहे, म्हणजे कोणासाठी बोलायचंच मन नाही करत आहे मला. असं वाटतं की खूप लांब निघून जाऊ कुठेतरी. म्हणजे हे काय आयुष्य आहे, हे आयुष्य आहे असं असतं का? नाही, मी कसं सांगू शकत नाही तुम्हाला. म्हणजे खूप स्ट्रेस झालेला आहे मला. मग असं वाटतं की खरंच मी आज एवढं इतक्या वर्षापासून जॉब करते, घर सांभाळते, या सगळ्या गोष्टी करते आणि म्हणजे एवढं मी सगळं सॅक्रिफाईस केलं, एवढं स्ट्रेस घेतलं आणि या सगळ्या गोष्टीतून सगळेच म्हणजे जेवढे पण प्रॉब्लेम आहे मी त्या सगळ्या गोष्टींना फेस केलं, सगळं करत करत मी इथपर्यंत आली आहे. आणि आज इथपर्यंत येऊनसुद्धा पण मला कोण असं बोलतं की कसं सांगू तुम्हाला, की म्हणजे अदितीच्या पप्पांसोबत राहावा किंवा अदिती बोली मम्मी आपण सांगती राहूया. म्हणजे हे त्यांना बोलणं खूप इझी आहे, पण मला माहिती आहे की मी किती स्ट्रेस केलं, म्हणजे किती मी स्ट्रेस घेतला आहे आणि कुठल्या ह्याच्यातून मी बाहेर आली आहे आणि कशा प्रकारे मी या सगळ्या गोष्टीतून बाहेर येणं, म्हणजे या गोष्टींना म्हणजे सहन करून या एकदम स्ट्रॉंग राहणं आणि मुलांना सांभाळणं, आपलं करिअर सांभाळणं, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे हे सगळं सहन करून चालणं एक लेडीला एकटीने खूप डिफिकल्ट आहे आणि त्या सगळ्यातून मी निघून बाहेर इथपर्यंत आली आहे. पण तरी पण माणसं का बोलतात की कोण बोलतं तू लग्न कर, कोण बोलतं तू अदिती बोलते पप्पांसोबत राहा असं. अरे पण तुमच्या सगळ्यांच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते मी माइंडमध्ये ठेवते, पण माझं काय, माझ्या माइंडमध्ये पण काही विचार आहेत. मी पण पूर्वी म्हणजे खूप त्रास सहन केला ना, कशासाठी, आपली फॅमिलीसाठीच मी करत होते. पण या सगळ्या गोष्टी म्हणजे व्यर्थ गेल्या सगळ्या. माझी जी मेहनत, माझी जे सॅक्रिफाईस, माझं जे पण मी फॅमिलीसाठी केलं ते सगळं म्हणजे व्यर्थ गेलं. पण शेवटी मी आज इथे येऊनसुद्धा मला काय ऐकायला लागतं आहे की तू परत म्हणजे ते रिस्पेक्ट, ते सगळं म्हणजे सगळ्या गोष्टी मी विसरून जाऊ आणि पुन्हा मी राहू का? बाईचं अस्तित्व नाही आहे, बाई एकटी नाही राहू शकत का? मला नाही ह्या सगळ्या गोष्टीची इतकी चीड आली आणि काही सुचत नाही आहे. कधी आईला फोन केला, त्या दिवशी आई सांगती बोलते, तर ती बोलते ठेव फोन, माझ्याकडे वेळ नाही, आणि तिने पण फोन कट केला. मला इतकी चीड आली ना, म्हणजे मी कुणाला सांगू, कुणासंगती बोलू, कुणासंगती शेअर करू. आईला फोन करून सांगते, आई पण मला हे करते, फोनवरती धडधड हे करायला लागली करून, ठेव फोन, माझ्याकडे टाईम नाही आहे, आणि फोन कट केला. मला इतकं रडायला आलं. मी बोली यार, अख्खं आयुष्य मी एकट्यामध्ये घालवलं. माझं लहानपणापासून इथपर्यंत मोठी होईपर्यंत मी माझं आयुष्य नाही, म्हणजे मी बोलू ना की माझ्या संगती कोणच नाही आहे इथं म्हणे. भलं माझं लग्न झालं, मुलं झाली, ठीक आहे, मी त्या माझ्या जिम्मेदारी पार पडल्या, सर्व जिम्मेदारी मी माझ्या पार पाडल्या. पण शेवटी माझ्या हातात काय आलं या सगळ्या गोष्टी? मला काही आहे, मला पण काही गरज नाही आहे ना, मी पण काही करू शकते. पण नाही, मला माहिती माझ्या लिमिट्स काय आहे, मला काय करायचं लाईफमध्ये. पण काय का बाईला जर ती कंटिन्यू तिचं जॉब करते, तिचं घर सांभाळते, करिअर सांभाळते, एवढं सगळं करूनसुद्धा पण का बाईला ऐकावं लागतं या सगळ्या गोष्टी? की नाही तू लग्न कर, या तू त्या माणसासोबत पुन्हा त्या माणसांना किती चान्स द्यायचा माणसाने? एक बाईचं अस्तित्व आहे की नाही आहे यार? किती सहन करायचं? मला एकटं राहायचं ना, मला एकटं राहू द्या. म्हणून या सगळ्या स्ट्रेसमुळे, या सगळ्या गोष्टींच्या ह्याच्यामुळे मला कोणासाठी म्हणजे बोलायचं मनच नव्हतं होत ना. मी ब्लॉग टाकत होती, मी आपलं काम करते, जॉबवर जाते, जॉबवरून येते, काही सुचत नाही आहे. माइंड ब्लॉक झाले, या सगळ्या गोष्टीतून. कधी असं वाटतं खरंच मला काय करायचं ते माझ्या मनाने मी करू शकते. सो मी आता जस्ट फ्रेश झाली, आंघोळ वगैरे करून सगळं गॅस क्लीन केला, मच्छीचा फिनाईलची पूर्ण फ्लोअर क्लीन केलं आणि आता मी फ्री झाली आहे. सो आता मी चहा बनवायला ठेवलेला आहे. सो माझा बोलण्याचा उद्देश हे आहे मी माझ्या लाईफमध्ये खूप हॅप्पी आहे. मी माझं घर सांभाळते, माझं जॉब, आणि तसं पण माझ्याकडे बिलकुल वेळ नाही आहे. मी इतकी बिझी आहे माझ्या कामामध्ये की मी मॉर्निंगला गेली ना की रात्री 11-11:30 वाजतात मला घरी येता. इतकं म्हणजे माझ्याकडे वेळ नाही आहे की स्वतःला कधी मला जेवण्यासाठी सुद्धा वेळ नसतो. मी रात्री रात्रीच्या 1-1 वाजता मी जेवते. सो या सगळ्या गोष्टींमध्ये मी इतकी बिझी कामामध्ये स्वतःला एवढं हे करून, म्हणजे ॲक्च्युली माझ्याकडे एवढं काम आहे म्हणून, त्यामुळे मी इतकी बिझी आहे की मला तिकडचं कुठल्याही गोष्टींचा विचार करायला वेळच नाही आहे. मी माझ्या कामामध्ये इतकी बिझी आहे. कोण काय बोलतं आहे, कोण काय करतं आहे, माझ्याकडे बिलकुल वेळ नाही आहे. तर मला गॉसिप करायला आवडतं.
मला कुणाचं काही नाही पडलं की कोण काय करतंय, कोण काय विचार करतंय, या कोण माझ्याबद्दल काय बोलते, मला बिलकुल फरक नाही पडत आहे. मी माझ्या कामामध्ये इतकी बिझी आहे, माझ्याकडे खूप काम आहे, खूप म्हणजे खूप अतिशय कामं आहेत माझ्याकडे माझ्या स्वतःसाठी. सो मी दुसऱ्यांना कोणाला काय वेळ देऊ, मी माझ्या लाईफमध्ये खूप हॅप्पी आहे. मला पूर्ण दिवस, मला ना कधी कधी पूर्ण दिवससुद्धा कमी पडतो, इतकं काम करते मी. रात्रीच्या 1-1, 1:30 वाजता मी जेवते आणि तरी मी कोणाला तक्रार नाही करते, काय नाही. फक्त माझी लाईफ आहे, मला स्ट्रगल करायचं आहे, मी माझे काम करते, ती मी आनंदाने करते या सगळ्या गोष्टी. आणि हेअरस्टायलिश, ॲज अ हेअरस्टायलिस्ट मी खूप म्हणजे पॅशनेट आहे माझ्या कामामध्ये, खूप पॅशनेट आहे मी माझ्या कामामध्ये. सो मी एन्जॉय करते माझं वर्क. मी कोणाला कंप्लेंट नाही करत आहे की मी आज थकली आहे, की आज घरी आल्याच्यानंतर कधी जेवण नसेल तर मी असं नाही बोलत आहे की जेवण नाही बनवलं तू, किंवा हे नाही ते. मी काही कोणाला काय बोलत नाही. मला जे आवडतं, मी आला किती उशीर झाला तरी मी माझ्यासाठी काही ना काही बनवते आणि खाते आणि मग झोपून जाते. मी स्ट्रॉंग आहे की कोण मला बोलायची मी तो चान्सच देत नाही की कोण मला बोलेल. या आम्ही अंधेरीला राहत होतो इथे पूनमनगरला, तेव्हा पण म्हणजे जेव्हा मी खाली बाजारात जात होती किंवा मी बाहेर येत होती, कधी कोणी असं म्हणजे वाईट नजरेने या कधी टॉन्ट मारणं, बाहेर मुलं असतात वगैरे, पण कधीच कोणी नाही असं. त्या प्रकारे मी स्वतःला कॅरी केलेलं आहे आणि मला माहिती आहे की मला कोण काहीच नाही बोलणार. मला तेवढा पूर्ण कॉन्फिडंट आहे, मी खूप कॉन्फिडंट आहे. मला माहिती मी काय करते, मला काय करायचं आहे लाईफमध्ये, हे जेव्हा आपल्याला कळतं आणि आपलं गोल काय आहे. आणि माझं सुरुवातीपासूनच होतं की घर सांभाळणं, मुलं सांभाळणं ही तर एक आपली जिम्मेदारी आहे, चला ते कर्तव्य आहे, ते तर आपण करतोच. पण माझं अदर पण होतं, ड्रीम होतं की सोशल वर्क करणं, लहान मुलांना जे अनाथ आश्रममध्ये आहे त्यांच्यासाठी काहीतरी करणं, जे वयस्कर माणसं आहेत त्यांच्यासाठी काय करणं. मी आधी तिच्या वडिलांनासुद्धा बोलायची की मला हे सगळं आयुष्य असं जगायचं नाही आहे, मला तसं सोशल वर्क वगैरे करायला जास्त आवडतं. खूप मनापासून माझी ही इच्छा आहे की घर मुलं हे तर सगळे सांभाळतात, स्वतःसाठी सगळेच जगतात, दुसऱ्यांसाठी जगायला शिकावं माणसांनी. आणि हे खूप पूर्वीपासूनच माझ्या मनामध्ये होतं. जेव्हा आधी ती खूप लहान होती, खूप म्हणजे खूप लहान होती, तेव्हापासूनच मी ज्या वडिलांना, जेव्हा माझी वीक ऑफ असायचा तेव्हा मी म्हणजे वीकली 15 दिवसाने मी थोडे पैसे साईडला करायची आणि जेव्हा माझा वीक ऑफ असायचा त्या पैशाचं मी काहीतरी घेऊन, मग हिच्या पप्पाने मी सांगती घेऊन जायची जोगेश्वरीला वगैरे. जे पण गरीब मुलं असायची लहान, त्यांच्या आई वडील आहेत, मग त्याला थोडंफार जे पण माझ्याच्याने काय होतं, म्हणजे मी पण गरीबच आहे, मी अशी म्हणत नाही की मी श्रीमंत आहे, पण माझ्याकडनं जेवढं काय होतं तर मी थोडंफार हेल्प करायची, जे पप्पांना घेऊन जायची मी सोबत. आणि हे पूर्वीपासून माझ्या माइंडमध्ये आहे की दुसऱ्यांसाठीच करायचं काहीतरी लाईफमध्ये. या जगामध्ये आपण आयुष्यामध्ये आलेलो आहे, काहीतरी दुसऱ्यांसाठी करा, असं काहीतरी करा. आपलं आयुष्य, माणूस आलो आहे म्हणून माणसासारखं आयुष्य जगा आणि कुत्र्यासारखं मरा, कशाला. दुसऱ्यांसाठी पण म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आपण विचार करायला गेलं ना, खूप काही आहे जगामध्ये. आपण खूप खुश आहोत लाईफमध्ये आपल्या. आणि लोक बघा, त्यांना घरं नाही आहेत, ते लोक कशा प्रकारे जगतात. जस्ट ट्रेनच्या इथेच बघा, पटरीच्या त्या साईडला छोटी छोटी घरं बांधून राहतात. त्यांना काय आहे गोष्टी लाईफमध्ये, काही नाही आहे, पण तरी ते खूप खुश आहेत. तसं मी पण माझ्या लाईफमध्ये खूप खुश आहे. पण जे लोक मला पोक करतात, आता मला मध्येच एक कमेंट आलं होतं की काकू तुम्ही परत असं राहावा एकत्र वगैरे फॅमिलीसोबत, तुम्ही खूप पुढे जाल का. फॅमिली पुढे जाण्यासाठी फॅमिली एकत्र असणं म्हणजे लोकांना फेक, आजकाल सोशल मीडियावर काय चाललं आहे, रील्सवरती काय चाललं आहे, फॅमिली रील्स बनवतात आहे, म्हणजे हे सगळं दाखवणं हे एक प्रकारचं खूप प्रकारे मला फेक पण वाटतं. ती रियालिटी नाही आहे. म्हणजे असं फॅमिली दाखवतात, म्हणजे रीलमध्ये खूप पुढे जातात, इंस्टाग्रामवरती म्हणजे खूप सक्सेस होतात, फॅमिली हजबंड वाईफ आहे म्हणून ते खूप फेमस झाले, सक्सेस भेटलं त्यांना, असं मला नाही वाटत आहे. हे अशी त्यांची थिंकिंग आहे. ते मला म्हणतात की तुम्ही फॅमिलीसोबत राहा आणि म्हणजे या सगळ्या गोष्टी, आणि मग तुम्ही खूप पुढे जाल का. एक स्त्री पुढे नाही जाऊ शकत का. तिची फॅमिली जर नसेल तर जाऊ शकते, का नाही जाऊ शकत. हे सगळं मला फेक वाटतं. आणि हे एक ट्रेंड झालेलं आहे. म्हणजे ज्यांना लग्न नाही करत ते लोक पण जाणून बुजून लग्न करतात आहे आणि हे सगळं व्हायरल होण्यासाठी या सगळ्या गोष्टी घडतात आहेत. मला नाही वाटत आहे की या सगळ्या गोष्टींची गरज आहे. फेक नाही वागायचं मला, जी रियालिटी आहे तेच मला दाखवायचं आहे. माझ्या मनामध्ये म्हणजे असं फेकनेस ते येतच नाही, जे आहे ते रिअल आहे. माझा चहा बनतोय इथे. आणि जेव्हा पण मी रेंटवरती वगैरे आम्ही लोक रूम घ्यायचो ना, तर तेव्हा म्हणजे असं होतं ना की तुम्ही कोण कोण आहात फॅमिलीमध्ये वगैरे, तेव्हा थोडंसं मला ना एकदम मी कॉन्शियस होऊन जायची की ते समोरची व्यक्ती काय विचार करणार, की एकटी लेडी आहे, मुली आहेत, ते लोक अशी म्हणजे त्यांना नाही माहिती काय आहे, पण
प्रत्येकाची एक नजर आणि विचार करण्याची थिंकिंग मेंटॅलिटी वेगळी असते की हे लोक काय विचार करणार. म्हणजे मला असं वाटायचं म्हणजे प्रत्येकाची मेंटॅलिटी वेगवेगळी असते की ही एकटी बाई राहते आणि जी मुलं म्हणजे ते लोकांचं माइंड थोडंसं वेगळ्या ह्याच्यामध्ये जातं. पण लोकांचे विचार आपण नाही थांबवू शकत त्याचं. तर खूप वेळा असं होतं प्रॉब्लेम मला म्हणजे प्रॉब्लेम झाले रेंटवरती रूम घेण्याच्या वेळेस. पण कधी असं म्हणजे हे नाही झालं मला की कुठल्या ओनरने वाईट ह्याच्याने मला म्हणजे बोललं आहे काय, कधीच नाही. जेवढे पण ओनर्स सगळे चांगले होते. आलो आम्ही म्हणजे इथे पण एकदम सेफ आहे. बिल्डिंगमध्ये सर्व आपापल्या ठिकाणी असतात, कोण कोणाला काही बोलत नाही, एकदम सेफ आहे. वॉचमॅन असतात रात्रीचे, खाली एकदम थंबचं हे आहे, सिक्युरिटी गार्ड आहे, म्हणजे कोणी रात्रीचं एंटर नाही करू शकत. इथे एकदम सेफ आहे खूप. पण आणि इथे शांत आहे. बरं वाटलं. मी माझ्या जॉबला जाते. मी माझ्या बँड्राला पहिला जॉबला जायची, आता मी नाही जात कारण का ट्रॅव्हल मला नाही भारी पडेल मला जास्त ट्रॅव्हल केले तर. त्या साईडला पहिला मी होती अंधेरीला, तर मला जवळ होतं पवई वगैरे, तर मी आता पवईला नाही जात. की मी विचार करते की मी आता एवढं ट्रॅव्हल केलं की माझी हेल्थ खराब होईल. मी एवढं सकाळी उठा धावपळ करा, मग त्यात बसायला बिलकुल आवडत नाही. मी आज इतक्या वर्षापासून काम करते, आधी ती लहान होती तेव्हापासून मी अजून वर्क इतकं वर्क करते की हां. आणि आता मी रोज व्लॉग टाकत जाईन हळूहळू. स्वतःला थोडं प्रिपेअर करेन. माझं मेंटली डिस्टर्ब झाली होती मध्ये मी खूपच सगळ्या विचारांनी वगैरे. सो मी आता परत हळूहळू रोज व्लॉग टाकत जाईन. प्रयत्न करेन रोज कंटिन्यूस मी करत जाऊ व्लॉगिंग वगैरे. आणि माझा हा आजचा व्लॉग बघितल्याबद्दल सगळ्यांना मनापासून थँक्यू.